नमस्कार सगळ्यांना परत एकदा. चला तर आज आपण कोणती रेसिपी बनवणार आहे बघू. तर मी तुम्हाला दाखवलं होतं गेल्या वेळेस, ही हरभऱ्याची भाजी आहे. तर ह्या हरभऱ्याची भाजीची आपल्याला आज मी तुम्हाला ही रेसिपी करून दाखवणार आहे. सुक्का हरभरा आहे, कोवळ्या पानांपासून हा असं वाळून ठेवलेला असतो, जेणेकरून आपल्याला कधी पण ही हरभऱ्याची भाजी बनवायला येते. तर मी सुरुवातीला काय केलं, हे जे आहे हे पीठ ज्वारीचं पीठ आहे. तर 2 चमचे ज्वारीचं पीठ घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये हा जो हरभरा आहे तो आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा. आणि त्याच्यानंतर काय करायचं, शेंगदाणे तुम्हाला दाखवते, 1 मिनटं. हे बघा, हे शेंगदाण्यांचा मी असा कूट करून घेतलेला आहे. तर आपल्याला या शेंगदाण्याचा कूट यामध्ये वापरायचा आहे. तर आता याच्यामध्ये मी शेंगदाणा कूट हा टाकून घेते. तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता हा जरा जास्त झाला त्यामुळे मी थोडा कमी करते. तर आता हा असा मी हे टाकून घेतलं. आता यात काय करायचं, चवीनुसार मीठ ॲड करून पाणी टाकायचं. हे बघा, आता मी पाणी टाकून घेते आणि याला चांगलं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. हे बघा, हे असं मिक्स करून घेतलं मी. आता याला तसंच ठेवायचं थोड्या वेळ आणि त्याच्यानंतर आपण पुढची तयारी करणार आहोत. केलं, कढई घेतली, त्याला मस्त गरम होऊन दिलं, तेल टाकलं. हे बघा, जिरं टाकून घेतलेत. आता याच्यामध्ये आपल्याला लसूण टाकायचं आहे. म्हणजे हे बघा, मी असा लसूण बारीक करून घेतला आहे. आता हा लसूण आपल्याला टाकायचा आहे, बारीक लसूण केलेला. चेचलेलं जो लसूण टाकायचं लसूण. हिरवी मिरचीचं वाटण पण तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता, पण सध्या हिरवी मिरची नसल्यामुळे मी फक्त ह्याला लाल मिरची करणार आहे. बघा, मी असं बनवून ठेवलं आहे. त्याच्यात लाल मिरची टाकली आहे आणि याच्यामध्ये का नाही मीठ पण टाकून घेतलेलं आहे. तर आता काय करायचं, ह्याला ना लसणाला व्यवस्थित थोडंसं फ्राय होऊन द्यायचं आणि त्याच्यानंतर आपण हे जे बनवलं आहे ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं. थोडा गॅस मोठा ठेवला आहे सगळ्यांना चांगली फोडणी बसण्यासाठी. आता हे बघा, लसूण झालं आहे. आता हे याच्यामध्ये टाकून घ्यायचं. हे बघा, अतिशय सुंदर रंग असा ह्याला आलेला आहे. आता तुम्ही क्वांटिटी याची वाढवू शकता, तसं पण मी क्वांटिटी वाढवणारच आहे. पाणी वाढवायचं, तर क्वांटिटी वाढते. थोडंसं शिजायला पण त्याला वेळ लागतो. तर अशा प्रकारे ही भाजी मी बनवलेली आहे हरभऱ्याची. आता ह्या भाजीला छान असं उकळून द्यायचं, मस्त छान अशी भाजी चवीला अगदी. आणि कधी पण अवेलेबल असणारी आपल्या घरात जर आपण ह्याला वाळवून सुकून व्यवस्थित ठेवली तर. हे बघा, उकळी आली आहे. आता शिजल्यानंतर तुम्हाला दाखवते. हे बघा, आता ही भाजी आपली झालेली आहे. याच्यानंतर ना सुरुवातीला पातळ वाटते, नंतर खूप घट्ट होती. तर अशी ही घट्ट मस्तपैकी अशी भाजी झाली आहे. या सर्व करून घेऊ. हे ताट बनवले मी. आता ह्याच्यामध्ये भाजी टाकून घेऊ मस्त एकदम. हे बघा, ही अशी मस्त आपली हरभऱ्याची भाजी तयार आहे. थोडंसं सोयाबीनची जी भाजी आहे ती वाढली आहे आणि ही असतं आपली मस्त अशी छान छान त्याला पापुडा आलेली भाकरी. चला मंडळी, चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आता. धन्यवाद, बाय बाय.